नमस्कार. आता आपण उपस्थित आहोत विरारमध्ये. गेल्या काही दिवसांपासून राजकारणाची समीकरण ही बदलताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की कशा प्रकारे महायुतीची घोषणा वसई विरारमध्ये झाली. नालसोपारामध्ये आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक त्या ठिकाणी आले होते, सुदेश चौधरी होते, त्याचबरोबर विविध नेते होते. यांनी एकत्रित येऊन राजन नाईक त्याचबरोबर आमदार स्नेहादुबे पंडित यांनी एकत्रित येऊन महायुतीची घोषणा केली. त्याचबरोबर आता विवा कॉलेजमध्ये देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत. विरारमध्ये देखील महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित येण्याची तयारी सुरू झाली आहे, लगभग लागलेली आहे आणि तयारीला जोमाने सुरुवात झाली आहे. 23 तारीख पर्यंत जे आहे ते 23 तारखेपासून जे आहे ते उमेदवार घोषित व्हायला सुरुवात होणार आहे आणि या उमेदवारी घोषित होण्याच्या आधी युतीची समीकरणं काय आहेत ही देखील आता घोषित केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते अविनाश जाधव मनसेचे नेते, त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे आमदार माजी आमदार, त्याचबरोबर वसई विरारचे काही नेते यांनी येऊन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. तर आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा शिवसेना उभाटा गटाचे खासदार विनायक राऊत त्याचबरोबर अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या ठिकाणी येऊन भेट घेऊन विविध चर्चा ठरल्या. जागेचा तिढा सुटत नाहीये का हा एक प्रश्नचिन्ह आहे, कारण कुठेतरी समीकरणं जुळली असली तरी जागेची समीकरणं काय आहेत हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. काँग्रेस देखील या ठिकाणी येऊन सतत भेट घेत आहे. विजय पाटील यांनी देखील या ठिकाणी येऊन भेट घेतलेली आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल ना, निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची समीकरणं जुळतात, त्याच्यामध्ये कुठेतरी महापौर यांचा बसतो की महायुतीचा महापौर या ठिकाणी विराजमान होतो. परंतु आता सध्याला आपण जाणून घेऊया की यामध्ये अविनाश जाधव आणि खासदार विनायक राऊत यांचं काय म्हणणं आहे. मला असं वाटतं की किती सीटची मागणी केली हा विषय नाहीये. विषय आहे की भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे, पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे. इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या 1 वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे. म्हणजे वसईत तुम्ही कुठल्याही बाजूने या किंवा विरारमध्ये कुठल्याही बाजूने या, तुम्ही खड्डे ओलांडल्याशिवाय वसई विरारमध्ये येऊ शकणार नाही. सो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेची असते. सो त्या दृष्टीने आज आम्ही ठाकूर साहेबांना भेटायला आलो होतो आणि आमच्या मनात काय आहे ते आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आमच्या मते इथे जी काय अराजकता मागच्या 1 वर्षापासून माजलेली आहे आणि त्यातून वसई विरारकरातले लोकांना मुक्त करणं गरजेचं आहे, नाहीतर नजीकच्या काळात ते अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. हे सगळं सामोरण्यासाठी आज आम्ही यांची भेट घेतलेली आहे आणि बाकी पुढची चर्चा जी काय आहे ती नजीकच्या काळात होईल, कारण काय आता काही घोडे मैदान लांब नाही आहे. 22 तारखेपासून फॉर्म भरायचं आहे, 30 तारखेला शेवटची तारीख आहे. त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. आम्ही आजची भेट ही त्यांना कशा प्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात किंवा पुढचं प्लॅनिंग काय हे समजून घेण्यासाठी होती. विशेष काही मोठं नव्हतं. तरी काय अंदाज किती सीट मागणार आहात काय आपण ठरवलंय? आमच्याकडे उत्तम कार्यकर्ते आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने मागील अनेक वर्ष काम करतात. आमचा प्रफुल्ल पाटील मागचे 2 टर्म नगरसेवक आहे, प्रवीण आमचा नगरसेवक होता, आमच्या ज्योती ठाकूर नगरसेविका होत्या. सो आमची लोक उत्तम काम करतात, ते त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची तयारी देखील करतात. आता किती जागा मागायच्या काय मागायच्या हा भाग नंतर आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ नये हा आमचा मूळ उद्देश आहे. तुम्हाला घेण्याबाबत बहुजन विकास आघाडी सकारात्मक आहे का? म्हणजे मनसेला घेण्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आम्ही अस्पृश्य आहोत? ते सकारात्मक आहेत का? पण त्यांचा निर्णय आहे ना. आमचं मत आहे की त्यांना भेटणं. मी आज आप्पांना भेटायला आज पहिल्यांदा आलोय का? त्याच्या अनेक वेळा मी आलेलो आहे. विविध गोष्टी कोविडच्या काळात आलेलो आहे. इथल्या वसईचा पाण्याचा प्रश्न ज्यावेळेला ज्वलंत होत होता त्यावेळेला मी त्यांना भेटायला आलेलो आहे. सो अशाच पद्धतीने मी आज त्यांना भेटायला आलेलो. बाकी आज वसई विरारमधला मोठा पक्ष त्यांचा आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील की कशा प्रकारे पुढे जायचं ते. मनसेमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कार्यकर्ते इच्छुक आहेत. आमची संघटना बांधणी खालपर्यंत उत्तम आहे, त्यामुळे आम्हाला उमेदवारांची कमी नाही. परंतु आम्हाला या वेळेला भारतीय जनता पक्षाला लांब ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आमचा उरलेला प्रयत्न आहे. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला आलेलो आहोत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा जो उद्देश आहे त्यामध्ये आप्पांचं सुद्धा सहकार्य असावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवल्या जाव्यात अशा पद्धतीचा विचार आला, म्हणून आम्ही सर्वजण ही चर्चा करायला आलो होतो.
काय झाली नेमकी चर्चा? 3 तासापासून बंद दाराआडची चर्चा बऱ्याच सुरू. दिवसानंतर आम्ही सर्व भेटलो आणि त्यामुळे सगळं हसत खेळत चर्चा चालू होती. चहा पाणी चालू होतं, बिस्किट बटाटा वडा हे सगळे आम्ही खात होतो आणि त्यामुळे एक आनंददायी वातावरणामध्ये ही आजची चर्चा जागा वाटपावरती कुठेतरी समझोता होत नाहीये अशी चर्चा आहे. असं नाही. जागा एक जागा वाटपाबद्दल म्हणा किंवा इतर जे प्रश्न आहेत त्या सर्वांवर समझोता होईल आणि एक चांगल्या पद्धतीने ही निवडणूक हसत खेळत वातावरणामध्ये आम्ही लढू अशी खात्री आहे. शिवसेनेकडून किती जागांची मागणी आहे? योग्य वेळेला आम्ही सांगू. आजच्या बैठकीत निष्पन्न काय झालं? आजच्या बैठकीमध्ये निष्पन्न तर नक्कीच झालं की एकत्रित राहायचं, एकत्रित लढायचं आणि एकत्रितपणे लढून जिंकायचं हे निश्चित झालेलं आहे. आता जागा वाटपाचा तिढा बाकी आहे. तिढा अजिबात कुठला नाही आहे. या ठिकाणी काँग्रेस दिसत नाही. काँग्रेस सुद्धा आता 10-15 मिनिटात तिथे येईल. मी आणि अविनाश जाधव आम्ही दुसऱ्या मिटिंगला चाललो. आमचे मिलिंद नार्वेकर आणि विलास पोटे अजून दुसऱ्या मिटिंगला चालले म्हणून आम्ही पुढे जातो. कधीपर्यंत आम्हाला जागांचं कळेल? 23 तारीखपासून उमेदवारी अर्ज भरायचे आहेत, 30 तारीखपर्यंत. चला, धन्यवाद. सर, काय सांगाल, आज आपली बैठक पार पडलेली आहे, काय रूपरेषा ठरलेली आहे निवडणुकीच्या? आमची बैठक पार पडलेली आहे आणि आम्ही आला 1-2 महिन्या अगोदरपासूनच वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि बहुजन बरोबर आघाडी करणं हे आमच्यासाठी नवीन नाही आहे. कारण आमच्या काँग्रेसने बहुजनला खासदारकी सोडलेल्या आहेत, आमदारक्या सोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचं नातं जुनं आहे. त्यांनी काय ठेवायचं, आम्ही काय ठेवायचं हा संबंध आमच्यासाठी नवीन नाही आहे. पण आता वसईची जी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती जी झालेली आहे, त्या गंभीर परिस्थितीला सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्थेत आणण्यासाठी आम्हाला बहुजन बरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे. आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्माननीय आपल्याला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झालेली आहे. आमचं जवळजवळ 100% पॉझिटिव्ह आहे आणि याच्यामध्ये कशी आपण रणनीती केली पाहिजे हा आप्पांनी जो सल्ला दिला त्याच्याकरता आम्ही जर आमच्या वरिष्ठीची चर्चा करून आज न उद्या आम्ही त्याच्यामध्ये आघाडीमध्ये येणार आहोत. आघाडीमध्ये नक्कीच येणार आहोत. फक्त ते चर्चेचं संबंध आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जी काय रणनीती करायची आहे त्या आप्पांच्या तर्फे आम्हाला सुचवलं. जवळजवळ आम्हाला ती मान्य आहे, पण वरिष्ठांचं ते आज्ञा घ्यावा लागेल आणि ते आज्ञा देतील एवढी खात्री आम्हाला. काय विश्वास असेल या निवडणुकीचा? नाही, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आप्पांनी सांगितलं की आपली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचं म्हणजे 85 ते 90% हा रिझल्ट लागणार आहे आणि महाविकास आघाडीचाच तिथे महापौर बसणार आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता चालणार आहे. याच्याबद्दल काय आता प्रश्न उरलेला नाहीये.